नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील. एम-पी-एस-सी जी-एस बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वागत करतोय. तर सगळ्यात अगोदर स्वागत केल्या तुमचंही कर्तव्य असं आहे, की तुम्ही स्वागत म्हणून या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आणि पुण्यकर्म म्हणजे पुण्य मिळवायचं लगेच. पुण्य मिळवलं की लगेच तुम्हाला पोस्टसुद्धा मिळणार असते. तर पुण्य मिळवून घ्यायचं आणि दुसरं अजून हाय लेव्हलचं थोडं पुण्य मिळवायचं असेल तर लगेच लिंक शेअर करून टाकायची आणि मग लेक्चर बघायचं. सगळ्यांना लिंक शेअर करून तुमच्या सगळ्यांना मित्राला शेअर करायचं आणि लिंक त्यांना शेअर करायची ज्यांना न्यूजपेपर वाचायचं आहे ना, ते सगळ्यालाच शेअर करायची. असं काही नाही की तो एमपीसीच करत पाहिजे. सगळ्यांना शेअर करून द्यायची. आपण महत्त्वाची न्यूज या ठिकाणी पाहतोय. चलो सुरुवात करू आपण. लोकसत्ता ॲनालिसिस आज आहे 20 जुलै 2022चा हा पेपर आहे, लक्षात ठेवा. आणि करंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. एक वही घेऊन बसत चला लेक्चरला, कारण यातले फॅक्ट जे आहेत ते फॅक्ट महत्त्वपूर्ण असतात आणि त्या फॅक्ट तुम्हाला लिहून घेणं अपेक्षित आहे. लिहून घेत असताना कारण ती अशा नोट्स ज्या असतात त्या मग न्यूजपेपरमधून कव्हर करता येतात. तुम्हाला स्पेशली पुन्हा सर्च करायची गरज पडत नाही. बरोबर आहे. सो चलो अगोदर सांगतो. पहा आता पहिली इथं न्यूज जर बघितली तर शिवसेनेतली फुटीचा दुसरा अंक हे रोजच चालू आहे. त्याच्यानंतर संजय पांड्यांना अटक वगैरे काय, आणखी रुपये आणखी खाली खोलात म्हणजे काय तर रुपयाचा की अजून घसरण झालेली आहे पहिल्या पेपरवरती. तर आणि इथं काल तुम्हाला सांगितलं होतं की जीएसटी लावला होता. पहा तिथं फूड जे पॅकेजिंग फूड आहे ना त्याच्यावर जीएसटी लावला त्यांनी. सुट्ट्या धान्यावर जीएसटी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याच्यामुळे जे मोकळं धान्य असेल त्याच्यावरती नाहीये, पण लावलेला आहे त्यांनी. चलो ठीक आहे. पुढे प्रश्न आहे कधी थांबणार पहा. डायरेक्टली न्यूज कुठे आहे तर हे डायरेक्टली परत त्या जीएसटीच्याच न्यूज आहे, त्याच्यामुळे ते काही विषय नाही. महत्त्वपूर्ण न्यूज आहे पहा इथं. पक्षप्रमुखांचा निर्णय की विधिमंडळ वा संसदेतील नेत्यांचे अधिकार श्रेष्ठ म्हणजे काय? पक्षप्रमुखांचा निर्णय की विधिमंडळ वा संसदेतील नेत्यांचे अधिकार श्रेष्ठ अशा प्रकारचा या ठिकाणी न्यूज आहे. पेपर वाचत चला बरं का, न्यूज पेपर वाचत चला. लोकसत्ता तर खूपच महत्वाचा आहे. तर या ठिकाणी काय आहे की अलीकडे ते याच्या संदर्भामध्ये पक्षांतर बंदी म्हणजे पक्षांतून तुम्ही पक्षाच्या विरोधामध्ये कारवाई केली म्हणून शिंदे गटातील जे काही लोक आहेत त्यांना शिवसेनेच्या प्रवक्त्याने आमच्या विरोधात हे केल्यामुळं त्या निर्णय दिल्यामुळे किंवा विरोधात काम केल्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी मागणी झाली आणि तो मॅटर कोर्टामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणची त्याची जी सुनावणी आहे ती आज इथे बघा ना तुम्ही, लक्षात द्या. त्याची खालचीच न्यूज आहे की आज त्याच्या संदर्भाने सुनावणी होणार आहे आणि मग त्याच अनुषंगाने या ठिकाणी न्यूजमध्ये ते घेतलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण बाबी याच्यामध्ये बघायच्या झाल्या तर काय काय तर पहा. जरी ही न्यूज अशी असली तर कोणाचा निर्णय तो आयोगाचा आहे, पण याच्या अगोदर कायदेशीर बाबी काय आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्या अगोदरही सांगितलं, पण परत आपण या ठिकाणी पाहू की 52वी घटना दुरुस्ती जी झाली, कधी झाली ती 1985ला. 1985 साली ही 52वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार भारतामध्ये पक्षांतर बंदी कायदा आणण्यात आला. पक्षांतर अँटी डिफेक्शन लॉ म्हणतात त्याला. मग पक्षांतर बंदी कायदा जर आणला तर मग पक्षांतर बंदी कायद्याने काय केलं की एकदा निवडून एका पक्षातून निवडून आला तर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्यापासून बंदी घालली गेली. पण विषय काय झाला की जर जायचं असेल, एक मोठ्या गटाला जायचं असेल तर त्यांनी कसं करायचं? ज्यांना जायचं मग त्यांनी फुटत असताना एका पक्षातून मिनिमम एकूण ज्या त्या विधिमंडळामध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यापैकी 2/3 एवढ्या सदस्य जर फुटले आणि दुसऱ्या पक्षात जर ते त्यांनी जर त्यांचा आदेश मानला नाही तर या ठिकाणी त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकणार नव्हतं. पण याच्यापेक्षा कमी लोकांनी जर पक्षादेश झुगारला किंवा व्हीप पाळला नाही, पक्ष सोडला, पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी काय तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद या ठिकाणी या अँटी डिफेक्शन लॉने करण्यात आलेली होती. आणि मग तरतूद याच्यामध्ये काय होती की 2/3 सदस्यांनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सदस्यांनी जर पक्ष सोडला, पक्षाच्या विरोधात का निर्णय दिला किंवा कार्य केलं तर त्यांच्यावरती तो पक्षांतर बंदी कायदा लागू होत नव्हता. अशा प्रकारची तरतूद या 52व्या घटना दुरुस्तीनुसार त्या अँटी डिफेक्शन लॉ मध्ये करण्यात आलेली होती. मग आता काय वादंग निर्माण झाला आणि फुटल्यानंतर त्यांना पक्षातून जर काढलं तर त्यांनी काय करायचं? निर्णयाच्या विरोधात निर्णय जर पक्षाच्या विरोधात दिला विधिमंडळामध्ये, मतदान केलं त्याची पक्षाच्या विरोधात, तर काय करायचं? तर पक्षाने त्यांना काढून टाकलं. तर इथं विषय काय झाला की मग 2003 मध्ये या जो पक्षांतर बंदी कायदा आहे अँटी डिफेक्शन लॉ त्याच्यामध्ये परत एकदा घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानुसार मग इथं काय केलं की
त्यांचं सदस्यत्व तेव्हाच टिकून राहील की जेव्हा ते एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतील तो गट किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करतील. अशा प्रकारच्या या ठिकाणी इथं ही 2003 मध्ये घटनादुरुस्ती करून तरतूद करण्यात आलेली होती आणि त्याच दृष्टिकोनातून आजचा निर्णय हा होईल असं अपेक्षित आहे. काय होईल ते होईल. न्यायालय आहे, न्यायालय सर्वोच्च असतं, त्याच्यामुळे ते आपण भाष्य करून त्याच्यावरती योग्य होणार नाही. फक्त फॅक्च्युअल काय की 1952 घटनादुरुस्ती 1985 साली आणि त्यानुसार अँटी डिफेक्शन लॉ आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली 2003 मध्ये आणि 2/3 सदस्य हे जर असतील तर त्याच्यानुसार त्यांचं सदस्यत्व जात नाही. पण त्यांना 2003च्या घटनादुरुस्तीने काय तरतूद केली तर त्यांनी कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करावा लागेल. यापैकी एक त्यांना करावं लागेल. अशा पद्धतीने या ठिकाणी तरतूद आहे किंवा त्यांचे सदस्य जाऊ शकतं. चलो पुढची ही त्याच्या संदर्भामध्ये न्यूज आहे. तर बघितलं पुढं विषय जास्त काय नाहीये. तर त्याच्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालकपदी धुळाज जे व्यक्ती आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं नाव जर बघितलं तर या ठिकाणी ही जी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे ती भारतातील जर बघितलं तर भारतामध्ये केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन असते, राज्य स्तरावर एक आपत्ती व्यवस्थापन असतं आणि जिल्हा स्तरावर एक असतं. तर जिल्हा स्तरावरील त्याचे अध्यक्ष कोण असतात ते असतात जिल्हाधिकारी. आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन जे आपण म्हणतो जे संस्था आहे त्याची या ठिकाणी त्याचे प्रमुख असतात मुख्यमंत्री, पण त्याचे संचालक असतात. संचालक पदावरती एक व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे, ते म्हणजे आप्पासाहेब धुळज असं त्यांचं नाव आहे. हे एकदा व्यवस्थितपणे बघून घ्या. ही न्यूज महत्वाची आहे आणि वरची जी बघितली आपण ती सुद्धा महत्वाची आहे. महत्वाच्या न्यूज बघतोय आणि त्याच तुम्हाला वाचायच्या आहेत, बरोबर. तो या ठिकाणी पुढची या इथं जर बघितलं पुणे जिल्ह्या संदर्भात न्यूज आहे त्याच्यामध्ये ते काही विषय नाही. तर इथं पहा आता इथं काय दिलंय की संपादकीयमध्ये दिलंय, पहा मधलं पेज जास्त त्याच्यामध्ये दिलंय की तात्विक लढाईचे मौल भविष्यात. आता इथं काय की कशा संदर्भात लेख आहे तर आणीबाणीच्या विरोधामध्ये ज्यांनी काम केलं होतं त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं पेन्शन जाहीर केलं होतं. स्टेट गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या ठिकाणी पेन्शन जाहीर केलं होतं, पेन्शन सुरू केलेलं होतं आणि मग त्यांना पेन्शन देण्याची जी व्यवस्था होती ती हे जी महाविकास आघाडी सरकार होतं अगोदर ही पेन्शन फडणवीस सरकारने सुरू केलं होतं, बरोबर. आणि त्यांना पेन्शन देण्याची सुरुवात ही फडणवीस सरकारने केल्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडी सरकारनं तो 2000 या ठिकाणी 22 मध्ये म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये 2020 मध्ये 3 जुलै 2020 मध्ये हा निर्णय कॅन्सल केला होता, रद्द केला हा निर्णय. ज्यांनी आता इथं पेन्शन देण्याची व्यवस्था कुणाला केली होती फडणवीस सरकारने लक्षात ठेवायचंय. तर ज्यांनी इंदिरा गांधींनी लावलेली जी आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये जे उभे राहिले होते, ज्यांनी आणीबाणीच्या विरोधामध्ये निदर्शनं केली होती, त्या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता, त्यांना या ठिकाणी ती पेन्शन सुरू केलेली होती फडणवीस सरकारने, बरोबर. आणि कधी केली होती तर 3 जुलै 2018 मध्ये ही पेन्शन सुरू केलेली होती. कोणत्या? फडणवीस सरकारने. लक्षात ठेवा 2018 मध्ये फडणवीस सरकार होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या तिजोरीचा म्हणजे त्याचा जो पेन्शन आहे त्याचा भार वाढतोय, राज्याची आर्थिक सोबत म्हणजे आणखीन तेवढी स्थिती चांगली नाहीये, म्हणून हे सांगून त्या ठिकाणी हे महाविकास आघाडी सरकारने 31 जुलै 2020 रोजी ही योजना रद्द केली. लक्षात आहे, रद्द केली. आणि परत आता जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर त्या दिवशी झालेल्या मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या यांनी बैठकीमध्ये म्हणजे 14 जुलैला जी बैठक झाली मंत्रिमंडळाची, आता मंत्रिमंडळ म्हणलं की दोघंच मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब, या दोघांच्या बैठकीमध्ये परत ती योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. आणि जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याच्यामध्ये तात्विकदृष्ट्या त्याच्यामधून पार केलं जाईल हे पण त्यांनी सांगितलं. आणि ही योजना जे ती कधीपासून सुरू होईल ते 1 ऑगस्ट 2022 पासून ती पुन्हा लागू करण्याची या ठिकाणी ही योजना आहे. आणि मग इथं त्यांचं म्हणणं आहे की बा या लेखाचं म्हणणं असं आहे की काय गरज आहे म्हणजे त्यांनी आणीबाणी मध्ये काम केलं तर ते निस्वार्थपणे केलेलं आहे. त्यांच्या कार्याला तुम्ही या ठिकाणी कसं काय म्हणजे तुम्ही पैसे देऊन तुम्ही ते विकत घेतल्यासारखं झालं आणि अशा पद्धतीच्या ठिकाणी या लेखामध्ये भाष्य केलेलं आहे. सो तुम्ही ते बघून घ्या ते या ठिकाणी. आणि आणीबाणीची जर तारीख बघितली ते 25 जून 1975 इथं लेखामध्ये दिलेली आहे, ती व्यवस्थितपणे फक्त ती बघून घ्या. इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल की 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये आणीबाणी घोषित केलेली होती. आता हे सगळं व्यवस्थित हा लेख वाचून घेणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. महत्वाचे फॅक्ट जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत. चलो योजना सुरुवातीला 2018 मध्ये 3 जुलै 2018
त्याच्यानंतर रद्द झाली परत कधी, महाविकास आघाडी सरकारनं 31 जुलै 2020 आणि परत सुरू केली होणार आहे ती 1 ऑगस्ट 2022 पासून. चलो, आणि आणीबाणीची डेट सांगितली कोणी, इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी 25 जून 1975. या महत्वाच्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जास्त काही हे नाहीये, फॅक्च्युअल गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि योजना काय होती ते तुम्हाला सांगितलं. आता इथं पुढचं आहे की वरून कीर्तन आतून ते काय असेल ते, देवास प्रकरणाचा धुरळा उडवण्यामध्ये मागील उद्दिष्ट सफल झालेले आहे, तेव्हा भ्रष्टाचाराचा छडा लागलाय काय आणि न लागला काय. म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा म्हणजे निकाल, म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्याचा निकाल लागला काय न लागला काय अशा प्रकारच्या या ठिकाणी त्याच्यावरती टीकात्मक परीक्षण केलेला हा लेख आहे. तर ज्यावेळेस UPSC मध्ये प्रश्न विचारले जातात तर त्यावेळी या ठिकाणी अशा प्रकारच्या लेखांची आवश्यकता असते. असं जर तुमच्या वाचनातून आलं असेल तर टीकात्मक परीक्षण करा ज्यावेळेस असा प्रश्न येतो, किंवा क्रिटिकल ॲनालिसिस असा एक प्रश्न असतो, क्रिटिकल ॲनालिसिस. तर तो त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न जर तुमचे लेख वाचलेले असतील तर तुम्हाला प्रश्न लिहायला सोपा जात असतो. तर इथं काय आहे तर देवास त्या या ठिकाणी ती एक कंपनी आहे. तर ती इस्रोची या ठिकाणी कोणती 2005 साली इस्रोची एक कंपनी आहे, ती कोणती व्यावसायिक उपकंपनी म्हणतात अँट्रिक्स. आणि दुसरी एक देवास मल्टीमीडिया म्हणून 2004 साली स्थापन झालेली एक संस्था होती आणि त्यांच्यामध्ये 2005 मध्ये करार झाला होता. आणि काय होतं की त्या देवास ह्याने म्हणजे अँट्रिक्सने काय करायचं, 2 उपग्रह सोडायचे होते आणि ते उपग्रह जर बघितले तर त्या उपग्रहाच्या ज्या लहरी होत्या त्या या ठिकाणी त्या कुणाला द्यायच्या होत्या, देवास मल्टीमीडियाला प्रोव्हाइड करायच्या होत्या. अशा प्रकारच्या या ठिकाणी ती तरतूद होती आणि तो नंतर करार रद्द केला मनमोहन सिंग सरकारने आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता. अशा प्रकारचं या ठिकाणी या लेखामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे जास्त म्हणजे खूप महत्वाचा आहे अशातला काही भाग नाही, पण वाचून घ्या म्हणजे एक मॅटर कळून जाईल. आणि जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह लिहायची वेळ येते तेव्हा अशा प्रकारचे लेख वाचलेले असावे लागतात. जे क्रिटिकल ॲनालिटिक ॲनालिसिस करा वगैरे असे जे प्रश्न येतात किंवा टीकात्मक परीक्षण करा त्यावेळी हे लेख महत्वाचे असतात. या माध्यमातून तुम्हाला लिहिता येत असतं. चले का, तर पुढचा लेख आहे सर्वांच्या हिताचा आर्थिक विचार. आता इथं सरळ सरळ सांगितलं त्यांनी अर्थसूत्र काय असायला पाहिजे, भारतामध्ये जनतेची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर ते कशा पद्धतीने करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग काही सूत्र सांगितलेत. बरोबर आहे, ते वाचून घ्या. जास्त हे नाहीये, खूप म्हणजे डिस्कस करण्यासारखा तो नाहीये, वेळ घालण्यात अर्थ नाही. तर नाही वाचला, तुम्ही नाही वाचला तरी चालतं, तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये काही वाचण्याची गरज नाही त्याला. पण जे डिस्क्रिप्टिव्ह साठी प्रयत्न करतात किंवा UPSC साठी प्रयत्न करतात किंवा 2023च्या राज्यसेवेसाठी जे प्रिपरेशन करतायत त्यांनी या ठिकाणी या लेखावरती भर देणं गरजेचं आहे. पुढचा इथं लक्षात घ्यायचं की महत्व विश्लेषण जे दिसतंय, विश्लेषणमध्ये या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की महत्वपूर्ण एक कंटेंट आलाय, तो म्हणजे हमी भाव म्हणजे काय, तो कसा ठरवतात. आता अशा प्रकारचा लेख आहे आणि विशेष करून खूप महत्वाचा लेख आहे. कारण काय की अलीकडं सरकारनं जी नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीवरती भर द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे झिरो बजेट फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग याच्यावरती भर द्यायला सुरुवात केली आणि त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून एक समिती स्थापन केलेली आहे. बरोबर, आणि सॉरी, तर ते एक गोष्ट आहे. त्या संदर्भाने मग हमी भाव काय असला पाहिजे आणि हमी भाव म्हणजे नेमकं काय आणि तो कोण ठरवतं, अशा प्रकारचा या ठिकाणी लेख आहे, तो महत्वाचा आहे. हमी भाव म्हणजे काय की शेतकऱ्यांकडून कमीत कमी या भावाने हे गेलं जावं, काय म्हणजे हमी दिली जाते की तुमच्याकडून माल घेत असताना आम्ही या भावाने या ठिकाणी उत्पन्न तुमच्याकडून माल विकत घेऊ. बरोबर, अशा प्रकारचा तो सरकार जे माल विकत घेतलं त्याची या ठिकाणी ती हमी दिली जात असते. आणि मग हमी भाव कोण ठरवतं, हा जो हमी भाव कधी डिक्लेअर केला जातो, तो लागवड असते, पिकाची लागवड त्याच्या अगोदरच डिक्लेअर करणं हा अपेक्षित असतं. म्हणजे शेतकऱ्यांना कळतं की कोणतं पीक लावायचं, मग म्हणजे कोणत्या पिकाचा हमी भाव जास्त आहे आणि त्यानुसार शेतकरी लागवड करत असतात. शेतकऱ्याकडून या ठिकाणी सरकार जी खरेदी करतं ते याच्यापेक्षा कमी या ठिकाणी करू शकणार नाही. तर याच्यामध्ये काय सांगितलं की जे हमी भाव आहे तो कोण ठरवतं, तर इथं सांगितलं की हमी भाव जो आहे तो कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड जे हे आहे ही संस्था कोणती, कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस अशा प्रकारची ही संस्था आहे. ज्याला आपण ह्या ठिकाणी ही जी संस्था आहे या संस्थेच्या मार्फत आकडेवारी गोळा केली जाते आणि या आकडेवारीच्या आधारावरती कोण डिक्लेअर करतं हमी भाव, तर केंद्रीय कृषी मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय जे आहे ते हे हमी भाव डिक्लेअर करत असतं. लक्षात ठेवायचं, प्रश्न जर विचारला की हमी भाव कोण डिक्लेअर करतं
व कोण ठरवतं, तर या ठिकाणी ते ठरवण्याचा अधिकार आहे केंद्रीय शेतकरी व कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला ते आहेत आणि तेच ते हमीभाव डिक्लेअर करत असतात. फक्त कोणाच्या आकडेवारीच्या आधारावर, तर या संस्थेच्या आधारावर कमिशन फॉर ॲग्रीकल्चर अँड कॉस्ट अँड प्राइजेस या संस्थेची जी आकडेवारी आहे त्याच्यावरती हे ठरलेले असतात. आणि मग याच्यामध्ये जर बघितलं त्याला शेतकऱ्यांना फायदा किती होतो, तर शेतकऱ्यांना फायदा या ठिकाणी जर बघितलं तर 2014 मध्ये मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं ना, तेव्हा काय झालं होतं, की याच मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपचे एक नेते होते. त्यांचं नाव होतं शांताकुमार आणि त्या शांताकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं, की एक समिती स्थापन करण्यात आली. या हमीभावा संदर्भामध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भामध्ये आणि मग त्यांनी त्या समितीने जो अहवाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी शिफारस केली होती, एक निरीक्षण नोंदवलं होतं, की त्यांचं म्हणणं असं होतं, की हा जो हमी भाव आहे, या हमी भावाचा फायदा हा फक्त देशातील 6% शेतकऱ्यांना होतो. बाकीचे जे आपण म्हणतो सॉरी किती? हो 6%. बाकीचे जे शेतकरी आहेत, ते शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालच विकत नाहीत. छोटे-छोटे शेतकरी असतात, कमी माल असतो ते गावातच विकतात. ते तिथपर्यंत येतच नाहीत ना. त्यामुळे हे एकटी निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं होतं. फक्त 4-6% लोकांना या ठिकाणी त्याचा हमीभावाचा फायदा होतो. अशा पद्धतीने या ठिकाणी अ, शिफारस किंवा निरीक्षण त्या समितीने नोंदवलेलं होतं. आता त्यामुळे मग इथं प्रश्न निर्माण होतो, की शेतकऱ्यांना याचा किती फायदा होतोय? तर त्याचा फायदा खूप नगण्य प्रमाण आहे. 6% म्हणजे काहीच नाही. आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त फायदा कुणाला होतोय? तर व्यापाऱ्यांनाच होतोय. बरोबर? अशा पद्धतीने या ठिकाणी निरीक्षण नोंदवलं गेलेलं होतं. आता ते तुम्हाला सांगितलं, की हमी भाव वगैरे कोण ठरवतं, कसा ठरवतो ती गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये पहा दुसरा आहे स्वामीनाथन जो आयोग होता, कृषी संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोगाची नेमणूक करण्यात आली होती आणि त्या आयोगाने या याच्या संदर्भामध्ये एक शिफारस केलेली होती आणि ती शिफारस काय होती, की ती तुम्ही हमीभाव डिक्लेअर करत असताना जे सूत्र अवलंब करताय, ज्या पद्धतीचा अवलंब करताय त्याच्यामध्ये तुम्हाला तो व्यापक दृष्टिकोन बाळगावा लागेल. म्हणजे उत्पन्न खर्च जो आहे, म्हणजे हमीभाव कसा डिक्लेअर केला जातो, की जो शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आला आहे, त्याच्यामध्ये आणखीन 50% ॲड करून म्हणजे ₹100 जर खर्च आला असेल, तर ₹150 हमीभाव असावा. अशा प्रकारची या ठिकाणी ही तरतूद आहे, व्यवस्था आहे. या पद्धतीमध्ये या ठिकाणी हमीभाव डिक्लेअर केला जात असतो. तर मग या आयोगाचं म्हणणं होतं, की तुम्ही जो उत्पादन खर्च कन्सिडर करताय, तो उत्पादन खर्च जो आहे, त्याची व्याख्या ही व्यापक स्वरूपाची असायला पाहिजे. मग व्यापक स्वरूप म्हणजे उत्पादन खर्च म्हणजे आपण काय म्हणतो, की शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी जो खर्च येतो, तो म्हणजे या ठिकाणची उत्पादन खर्च. त्याच्यामध्ये मग बियाणाचा खर्च असेल आणि मजुराचा खर्च एवढाच कन्सिडर करतो. पण त्याच्यामध्ये शेतकरी कुटुंब जे आहे, त्या कुटुंबाचा श्रमाचा सुद्धा समावेश केला जावा. त्याचबरोबर त्या जमिनीचं भाडं जे आहे, त्याचा समावेश केला जावा. त्याच्या मशागतीचा खर्च या ठिकाणी याचा समावेश केला जावा. त्या सगळ्याचा खर्च या जे प्रोडक्शन कॉस्ट आहे, त्याच्यामध्ये केला जावा. अशा प्रकारची या ठिकाणी व्यापक व्याख्या असायला पाहिजे. अशी तरतूद या स्वामीनाथन आयोगाने केलेली होती आणि ती व्याख्या जी आहे, ती ॲक्चुअली जर बघितलं तर सगळी ती लागू केली नाहीये सरकारने. कारण त्याच्यामध्ये जर बघितलं तर मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती होऊ शकतं. तर ते त्याच्यावरती आणखीन सरकारने लक्ष दिलेलं नाहीये. मग ते थोडंसं त्याच्याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. सरकारच्या कल्याणासाठी या गोष्टी होणं अपेक्षित आहे. कारण शेतकरी म्हणजे या देशाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याच्या शिवाय कोणालाही जिवंत राहणं शक्य नाही. शेतकरी जे पिकवतो तो खातो आपण. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटतं असं ब्रेड, बर्गर वगैरे हे सुद्धा शेतकऱ्याच्या शिवाय पिकवणं शक्य नसतं. सगळ्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्याचे तुम्हाला शेतकरीशिवाय हा देश पूर्ण होऊ शकत नाही. देशाची व्याख्याच होत नाही पूर्ण. तुम्ही किती असू द्या. कारण लोकसंख्या हा महत्त्वाचा असतो आणि लोकसंख्येमध्ये शेतकऱ्याचं रोल हा सगळ्यात मोठा असतो. त्यासाठी शेतकऱ्याला मागण्या ज्या असतील त्यांच्या पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा. अशा प्रकारची या ठिकाणी मागणी होते आणि असा स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य जे असेल ते दिल्ली आहे. दिल्ली लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती. दिल्ली हे पहिलं राज्य आहे. त्यांनी सगळ्या त्या शिफारसी लागू केलेल्या आहेत त्यांच्या. चलो. आणि मग इथं सरकारची अडचण नेमकी काय काय हमीभाव लावण्यामध्ये. तर इथं काय म्हणणं आहे, की जो प्रोडक्शन कॉस्ट असते, आपण प्रोडक्शन कॉस्ट जी व्याख्या धरतो, तर ती समजा आता गहू उत्पादन आहे. आता गहू उत्पादन कन्सिडर केलं तर उत्तर भारतामध्ये पंजाबमध्ये जर बघितलं तर गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. पण तिथं जर बघितलं क्षेत्र जास्त असल्यामुळे काय होतं, की त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी असते. पण
पंजाबमध्ये प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे, तर ती सगळ्या राज्यामध्ये तेवढी कमी नसणार आहे. काही काही प्रमाणामध्ये काही पंजाबपेक्षा काहीची कमी असू शकते, काही राज्यामध्ये ती जास्त असू शकते आणि मग सगळ्याच देशासाठी जर हमीभाव एकच ठरत असेल, तर ती चुकीची गोष्ट होऊन जाईल. मग प्रोडक्शन कॉस्ट ही तुम्हाला एकतर जास्तीत जास्त ज्यांची आहे त्यांना लावावं लागेल आणि इथं मग घोळ काय होतो, की सगळ्यांना समान प्रमाणामध्ये हमीभाव मिळत नाही. म्हणजे जे त्याच्यातून उत्पन्न मिळणार आहे ते समान प्रमाणामध्ये मिळत नाही. ही या ठिकाणी सरकारची अडचण आहे, तर थोडंसं योग्य संयुक्तिक ठरणार नाही. म्हणून राज्यानुसार या ठिकाणी हमीभाव लागू केला जावा अशा प्रकारची एक युक्तिवाद केला जातोय. तर तो कितपत योग्य आहे, कितपत ते सरकार त्याच्यावरती लक्ष देते, तो पुढचा भाग राहिला. बरोबर? सो या ठिकाणी या न्यूज आहेत महत्त्वाच्या. त्याच्यानंतर पुणे वगैरे खड्डे-खुड्डे ते त्यांचं हे आपलं काही हिन नाही. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं जर बघितलं तर गिरीप्रेमी पुढील वर्षी मेरू शिखर मोहीम आता पुण्यातील एक संस्था आहे ती मेरू शिखर सर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करते आणि इथं लक्षात ठेवा, एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मेरू शिखराची उंची 6,660 मीटर. बस विषय संपला. याच्या पलीकडे काही गरज नाही. चलो. आता डायरेक्टली जाऊ याच्यामध्ये. आता पहा इथं अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीत लष्कराकडून जातीची मागणी. आता इथं काय अग्निपथ योजनेमध्ये काय सांगितलं, की त्यांनी आम्ही इथं आरक्षण वगैरे नाही. मग आरक्षण नाही तर जातीची मागणी कशाला? अशा प्रकारची तरतूद किंवा मागणी केली जाते. तो थोडं वादाचा मुद्दा आहे. त्याची काही गरज नाही पण ऍक्च्युली. चलो. पुढे या ठिकाणी जर बघितलं तर हां, आता इथं थोडंसं महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत. त्या फॅक्ट काय आहेत ते इथं आपण बघून घेऊ. तर गट ब क ला प्रश्न विचारले जात असतात आणि एमपीएससीमध्ये पण एखादा प्रश्न विचारला जात असतो. तर इथं ही एक न्यूज महत्त्वाची आहे, हर्षदाला सुवर्ण. त्याच्यानंतर दुसरी आहे चांदूवर भिस्त आणि तिसरी आहे या ठिकाणी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक. आता पहिली न्यूज पाहूया आपण या ठिकाणी हर्षदाला सुवर्ण. आता हर्षदाला सुवर्ण म्हणजे कोणती स्पर्धा कोणती ही सगळ्यात अगोदर ती आहे आशियाई ॲथलेटिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धा. बरोबर? तर त्याच्यामध्ये जी भारतीय उदयोन्मुख जे खेळाडू आहे तिचं नाव आहे महाराष्ट्राची आहे ती हर्षदा गरुड. त्या हर्षदा गरुडने या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. तर ते एवढंच या ठिकाणी महिलांच्या 45 किलो वजनी गटात हा सुवर्ण पदक तिने पटकावलंय. इथं एवढी एक न्यूज महत्त्वाची आहे. इथं का महत्त्वाचे आहे तर ऑलिम्पिक जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे पुढील, तर त्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय संघाची जी नेतृत्व कुणाकडे असेल तर ते मीराबाई चानू यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. जे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळवून दिलं होतं. त्या मीराबाई चानू या ठिकाणी त्यांच्याकडे भारताचे नेतृत्व देण्यात आलं आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये. पुढं आहे ही न्यूज आहे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 14 जुलै 2028 पासून. म्हणजे काल काय झालं त्यांच्या मीटिंग झाली आणि त्यांनी या स्पर्धेची डेट डिक्लेअर केलेली आहे. 14 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि लॉस एंजेलिस या शहरामध्ये ही स्पर्धा होणार आहे. मग लॉस एंजेलिस यूएसए अमेरिकेमध्ये जो याच्यामध्ये कॅलिफोर्निया जो आहे कॅलिफोर्निया स्थित कॅलिफोर्नियामध्ये ही लॉस एंजेलिस आहे. त्या शहरामध्ये ही 2028 ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. 14 जुलै 2028 पासून ही स्पर्धा सुरू होईल. याच्यापूर्वी जर बघितलं तर या लॉस एंजेलिसमध्ये 2 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेचं, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, की मग कोणत्या कोणत्या वर्षी लॉस एंजेलिसमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मग हे 3 पर्याय दिले जातात. 2028 त्याच्यानंतर 1984 आणि त्याच्या अगोदर 1932 मध्ये म्हणजे 3 वेळा होईल ते. ही तिसरी वेळ असेल 2028 बरोबर. 1932, 1984 आणि 2028 असे 3 वर्षी या ठिकाणी 3 स्पर्धांचं आयोजन लॉस एंजेलिस या शहरामध्ये करण्यात आलं आहे. कॅलिफोर्निया राज्य USA मध्ये अमेरिका. या ठिकाणी आजचा न्यूज पेपरतील महत्त्वाच्या न्यूज या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. थांबूया आपण व्हिडिओला लेक्चर लाईक करायचंय, कमेंट करायचे आणि तुम्हाला कमेंट असं करायचं ते तुम्हाला काही प्रश्न पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या पण कमेंटमध्ये करा. कारण कसं होतं थोडंसं आनंद होऊन जातो बा, मनाला बरं वाटते, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट काय की लिंक शेअर करायची आहे, जास्त पुण्य मिळतं, पोस्ट लवकर मिळून जाईल. बरोबर. चलो यहाँ पे रुकते हैं अभी. थँक यू सो मच.